आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी पश्चिम पट्ट्यातील भीमाशंकर आणि आहुपे खोऱ्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यासाठी महत्त्वाचे मानले जाणारे हुतात्मा बाबूगेनू सागर अर्थात डिंबे धरण वेगाने भरत आहे। धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाल्याने प्रशासनाने सुरक्षितेच्या दृष्टीने घोड नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे। आज 26 जुलै 2026 रोजी सकाळी 9 वाजता डिंबे धरणातून घोड नदीपात्रात 4800 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे। यामध्ये सांडव्यावरून 4250 क्युसेक, वीजगृहामार्फत 550 क्युसेक तर सिंचन विमोचकाद्वारे 0 क्युसेक असा एकूण 4800 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। या वाढीव विसर्गामुळे घोड नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली असून नदी दुथडी भरून वाहत आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी विशेष सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे। नदीपात्रात किंवा पुलावर जाणे टाळावे, शेतीपंप, जनावरे आणि वाहने सुरक्षित ठिकाणी हलवावी तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे। दरम्यान भीमाशंकर आणि आहुपे परिसरात पावसाचा जोर कायम राहिल्यास डिंबे धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे।